विनंती असेल पंचांना की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तसेच फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल करायचे विनंती असेल. संतोष दादा मित्र मंडळ सुर्ले विरुद्ध कालकाई 11 डोंगरोली खालचीवाडी. फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल करायचे. संतोष दादा मित्र मंडळ सुर्ले कर्णधारा विनंती असेल की फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे. विनंती असेल तर आपण क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं. फलंदाज मैदानात दाखल करायचे. संतोष दादा मित्र मंडळ सुर्ले कर्णधारा विनंती असेल फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे. क्षेत्ररक्षक सज्ज झाले. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल कालकाई 11 डोंगरोली खालचीवाडी विरुद्ध संतोष दादा मित्र मंडळ सुर्ले. सुबोध आणि राकेश सलामीची सलामीवर मात्र मैदानामध्ये दाखल होते. तर गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाजी मार्कवरती असेल राकेश, ज्याची ऑलराऊंडर म्हणून जी भूमिका ज्याने साकारली आहे राकेश धाडवे. तब्बल 10,000 पॉइंट वरती हा खेळाडू मात्र प्रीमियर लीग मध्ये मात्र घेतला गेला. तो या कालकाई 11 खालची डोंगरोली या संघाने. टीम ओनर असतील विनोद अंबाजी डोंगरे. राकेश धाडवे सज्ज होते. गोलंदाजी मार होते. सामोरी फलंदाज मात्र असेल सुबोध मॅन फ्रॉम सुर्ले. आणि पंचांकडून सुद्धा विनंती असेल गोलंदाजीने सुद्धा नोंद द्यायचे. 5 मिनिटांमध्ये आपल्याला षटक हातलायचंय. 25 मिनिटांमध्ये मात्र आपल्याला इथे फेरी संपुष्टात करायची. पहिला चेंडू राकेश रायटन उलट विकेट मारा करतोय. सुबोध साठी सज्ज होतोय. पहिलाच चेंडू आडव्या बॅटने पहिला चेंडू मात्र सन्मान दिलाय. तर मी विनंती करतो की आपल्या या प्रीमियर लीग साठी आपल्या प्रमुख उपस्थिती लाभली होती श्री भारतजी गोरेगावकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती जायचंय. विनंती करतो की आपले छोटासा सत्कार समारंभ करतील. तरी विनंती करतो की भारतजी गोरेगावकर आपणास विनंती करतो की पत्रकार गोरेगाव आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जायचंय. आणि विनंती करतो की आपण श्री विश्वासदादा खानविलकर यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय श्री भारतजी गोरेगावकर यांचं. दुसरा चेंडू मात्र यॉर्कर देवचा चेंडू बॅकलचा चेंडू होता. एकाच धावेवर समाधान मानवते. सोबतला आता स्ट्राईकवरती असेल राकेश. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र असफल होतोय. चेंडू मात्र निर्धार जातोय. 3 चेंडू 1 धावा. गोलंदाजी सुद्धा राकेश करतोय. फलंदाजी सुद्धा राकेशच करतोय. रणनीती मात्र असेल 3 चेंडू 1 धावा. पुन्हा एकदा सज्ज राकेश रायटन ओढतो विकेट मारत होते पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र फटका फसला. चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तैनात असेल. आज सोपा झेल मात्र सोडतोय. चेंडू मात्र जातोय होतोय धर्मीला दान मिळतोय जीवनदान राकेशला. मागच्याच मॅच मध्ये जर का आपण पाहायला गेलो तर जसा निरंजनला जीवनदान मिळालेलं तसंच जीवनदान इथे मात्र सुद्धा राकेशला मिळतोय. फायदा उचलणार का? निरंजनने मात्र फायदा उचलला होता. 2 षटकार जीवनदानानंतर फटकावले होते पण सामना काही जिंकू शकला नाही. तोच मात्र निरंजन. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणी जिंकेल कोणी हरेल शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही. आडव्या बॅटने उचली घेतला चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात असेल. अरुण करेल का? दुसरा सुद्धा जीवनदान मिळतोय. कोणत्या फलंदाजाची आपण कॅच सोडतोय? सुबोधला सुद्धा मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा जीवनदान. पहिल्या चेंडूवरती राकेशला जीवनदान मिळतं. आता या चेंडूवरती मात्र सुबोधला जीवनदान मिळतोय. कव्हर पॉइंट वरती क्षेत्ररक्षक तैनात असेल. अरुण झेल काही करू शकला नाही. चेंडू मात्र धनीला दान ते जीवनदान मिळते. सुबोधला जीवनदानचा फायदा मात्र उचलणार का? 5 चेंडू 2 धावा.
5 चेंडू 3 धावा मात्र समीकरण शेवटचा पहिल्या षटकात शेवटचा एक चेंडू येणं शिल्लक बाकी. काय रणनीती असेल मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मानस असेल का इथे मात्र पाहायला मिळेल नक्कीच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र पंच मात्र स्क्वेअर वाईट घोषित करते. एक अवांतर धाव घोषित करते वाईटच्या स्वरूपामध्ये. एकने धावसंख्या मात्र पुढे सरसावते तब्बल 4 या धावेवरती. 5 चेंडू 4 धावा. दोन्ही फलंदाजांना मात्र 1-1 जीवनदान मात्र नक्कीच मिळालेलं आहे. फायदा मात्र उचलणार का? आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला. चेंडूला मात्र भिरकावून पाठवलाय. सीमा रेषा पार येतोय राकेशच्या बॅट मध्ये मधून हा पहिला खणखणीत. दहा धावा लागते या षटकात. हा सुद्धा षटक हाणामध्ये षटक असेल. 3 क्षेत्ररक्षक मात्र 30 या सर्कलच्या बाहेर असतील आणि संघाचे संघ मालक मात्र कालकाई 11 डोंगरोली संघाचे संघ मालक सुद्धा आता गोलंदाजी मार्फती असतील. विनोद डोंगरे तो फायटर संघाचे संघ मालक मुकेशजी पवार यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचे शब्दसुमनाने स्वागत करतो. 10 धावा लागते धावफलकावरती. तर पुन्हा एकदा सचिव होते सुबोध गोलंदाज मार्फत विनोद रायटम ओढतो विकेट मारा. त्यांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू मात्र सुबोधला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सुबोधला मात्र जखडून ठेवलाय. कार्पेटच्या साह्याने मात्र डीप स्क्वेअरला खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र निर्धाव जातोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव फिरतोय विनोद. स्वतः संघाचे कर्णधार आणि संघ मालक असतील ते मात्र विनोद डोंगरे. जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. इथे मात्र मागच्या मॅच मध्ये सिकंदर मात्र झाली होती पण ते मॅच मात्र जिंकू शकला नाही निरंजन. तर पुन्हा एकदा सज्ज होते आपल्याकडे दुसरा चेंडू घेऊन येणार डावपुरा उजवी यशीचा फलंदाज असेल सुबोधला. आता मात्र मोठा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली करेल का? कोणती चूक नाही करणार. मोठा हादरा मोठा झटका बॅक टू द पवेलियन. सुबोधला ढकलला जातोय विनोदच्या गोलंदाजी मार्क मध्ये मधून. जीवनदान मात्र नक्कीच मिळत आहे सुबोधला पण फायदा काही उचलता आला नाही. चेंडू मात्र मिडनच्या दिशेने चेंडू मात्र खेळला होता. लॉंग ऑफला कॅच पकडली क्षेत्ररक्षकाने आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवतोय. सुबोधची जागा घेण्यासाठी उमेश सालवी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. तर आता मात्र एक षटकातील एक ज्याने जीवनदान मिळतं षटकार ज्याने फटकावला होता आणि समीकरण मात्र 10 धावेवरती नेऊन ठेवलं तोच मात्र फलंदाज मैदानामध्ये असेल. आता स्ट्राईकवरती असेल राकेश. विनोदने मात्र समाचार घेतला. सुबोध सारख्या फलंदाजाला मात्र बॅक टू द पवेलियन ढकललं आणि मोठा गडी बाद केला तोच या विनोद डोंगरेने. स्वतः संघ मालक असतील संघाचे. काय रणनीती असेल मात्र विनोदची पुन्हा एकदा पाहायला मिळेल. राकेश सारखा फलंदाज मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा सज्ज होते. आपल्या कोठे तिसरा चेंडू घेऊन राईटम राऊंड ओढतो विकेट मारा करतो पंचांच्या डाव्या बाजूने. उलटा होता चेंडू होता. कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात होता मिड विकेटला. कोणतीही घाई करणार नाही राकेश. क्षेत्ररक्षक तैनात असेल कोणतीही धाव करणार नाही कारण ती घातक ठरली असती म्हणून एकही धाव घेता आली नाही. पुन्हा एकदा सज्ज होतो रायटर राऊंड ओढतो विकेट. आडव्या बॅट नाही पुन्हा एकदा बॅटची नक्कीच काढायला लागते. क्षेत्ररक्षक बंबल होते फाईन लेगला. दुसरी धाव सुद्धा टिपली जाते. 2 धावा निश्चितच टिपल्या जाते आणि 2 धावेनंतर वाढीत असून तब्बल 12 या धावावरती पोहोचते. 4 चेंडू 12 धावा 1 गडी बाद. 70 मित्रमंडळ सुरले या संघाचं समीकरण. 4 चेंडू 12 धावा आणि 1 गडी बाद होतोय. शेवटचा 2 चेंडू शिल्लक. विनोदची काय रणनीती सर हाणामध्ये षटक होतं जखडून ठेवले मात्र या विनोदने पहिल्या षटकात 10 धावा खर्ची केल्या होत्या. 4 चेंडू फेकून 2 धावा मात्र निश्चित खर्ची केला आणि 1 गडी बाद केला तो मात्र विनोदने पुन्हा एकदा सजित राईटचा मोठा विकेट मारा करतोय. राकेशला पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूला मात्र भिरकावून लावलंय. डीप
स्कोअर लेगच्या सीमारेषेच्या क्षेत्ररक्षच्या डोक्यावरून खणखणीत येतोय राकेशच्या बॅट टाकून देते मात्र राकेश कॅच सोडली सोपा झेल सोडला पण राकेशने याचा समाचार घेतला चेंडूला मात्र भिरकावून पाठवले 6 धावांसाठी समीकरण वाजवत तब्बल 18 धावेवरती पोहोचते 5 चेंडू 18 धावा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र निर्धावतो शेवटचा चेंडू मात्र निर्धाव जातोय 2 षटकाखेर संपुष्टात 2 षटकाखेर समीकरण मात्र बदलतंय 12 चेंडू 18 धावा 1 गडी बाद येणारे चेंडू असे शिल्लक 18 धावांचं शिल्लक बाकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत असेल राकेश पहिलं षटक राकेशने हाताळलं होतं 10 धावा खर्ची केल्या होत्या त्यानंतर विनोदने दुसरं षटक हाताळलं होतं 9 धावा खर्ची केला 1 गडी बाद केला आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत असेल राकेश आणि फलंदाजीवरती असेल डावकुरा फलंदाज असेल डावकुरा फलंदाज असेल उमेश पॉवर प्ले मात्र आता संपलं जाते 3 षटक येणं शिल्लक असतील मोठी धावसंख्या मात्र उभी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना ऑनसाईडच्या दिशेने चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र एकदा निश्चित टिपली जाते बाईकच्या स्वरूपाने पंच मात्र वाईट घोषित करते आणि अवांतर धाव मात्र नक्कीच मिळते आणि समीकरण मात्र बदलते 20 या धावेवरती पहिला चेंडू डावपुरा फलंदाज होता पुन्हा एकदा राकेश आहे 2 षटकार मात्र मोठे उत्तुंग 2 षटकार आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल राकेशच्या बॅटमध्ये मधून आता मात्र काय रणनीती असेल मात्र या राकेशची रायटर मोड विकेट मारा करतोय राकेश विरुद्ध राकेश आता मात्र चेंडूला मात्र भिरकावून लावलाय चेंडू जातोय पुरेपूर समाचार घेतला डीप फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय चेंडू पंच घोषित करतात आसमानाकडे हात दाखवते आणि 6 धावा मात्र नक्कीच घोषित करते यात 7 धावेनंतर वाढतील तब्बल 26 ऑन द बोर्ड 26 धावा धावफलकावरती लगावल्या जाते 1 चेंडू 26 धावा जीवनदान मात्र नक्कीच मिळालेलं होतं त्याचा फायदा मात्र इथे उचलला जातोय राकेशने काय केलं हीच मात्र रणनीती दाखवली आणि पुन्हा एकदा तिसरा षटकार मात्र आपल्या स्वतःच्या कारागिर्दीमध्ये फलंदाजीमध्ये मात्र इथे पाहायला मिळतोय राईट राऊंड विकेट आता मात्र काहीतरी रणनीती असेल राईट राऊंड विकेट मारा करण्याचा प्रयत्न केला पंचांच्या उजव्या बाजूने 2 चेंडू मात्र पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेटने चेंडू फेकले होते आता मात्र पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीचा मारा करतोय राकेशसाठी पुन्हा एकदा सज्ज होते राईट राऊंड विकेट मारा करतोय 10-12 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा दिशांच्या चेंडूचा मात्र पुरेपूर समाचार घेतला आणि हिट विकेट मी तर म्हणेन काय केली षटकार नक्कीच होता पण बॅक फुटला जाऊन स्ट्रगल करण्याचा चेंडू बॅक टू द डगआउट जातोय स्वतः करतोय चूक राकेश दुसरा झटका लागतोय संतोषाचा मित्रमंडळ सूर्य या संघाला दोन चेंडू 26 धावा धावफलकावरती लगावल्या जातील येणारे चेंडू असेल तिसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवते अजित अजित मात्र भिरकावला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल एकाच धावेवरती समाधान उशिराचे सांगत होईल का नाही एकाच धावेवरती समाधान मानवते अजितला खातं खोललं आपलं स्वतःच आणि 1 धावावरती आपल्या संघामध्ये भर पडते आणि धावसंख्येचे तब्बल 27 ऑन द बोर्ड 27 धावा लागते 4 चेंडू 3 चेंडू 27 धावा येणारे तिसऱ्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक तर पुन्हा एकदा सज्ज होते डावकुरा फलंदाज असेल उमेश
मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डी पॉइंट कव्हरच्या दिशेने चेंडू जातो क्षेत्ररक्षक तयार असेल एका धावते क्षेत्ररक्षक बंबल होते तिथे क्षेत्ररक्षक बंबल होते दुसरी धावसल्या टिकली जाते तिसरी जाते सांगता होईल का वेल रनिंग बिटवीन द बाय विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल की गोरेगावचे ग्रामस्थ श्री भारतदादा गोरेगावकर पत्रकार साहेब असतील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती जायचं आहे आणि श्री विश्वासदादा खानविलकर साहेब विनंती करतो की आपण सत्कार करायचा आहे श्री भारतजी गोरेगावकर साहेबांचा. गोरेगाव पत्रकार असतील श्री भारतजी गोरेगावकर साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन रायगड जिल्ह्यात लोकशाही कडून प्रतिनिधित्व करणारे आपले श्री भारतजी गोरेगावकर साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जायचं. प्लीज साहेब आपण विनंती असेल आपण व्यासपीठावरती जायचं आपला छोटासा सत्कार केला जाईल. पंच ओव्हर झाली प्लीज एक मिनिट. ओव्हर झाली कंप्लीट ओव्हर झाली इकडे. तर विनंती करतो श्री विश्वासदादा खानविलकर साहेब यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचंय. आपण आलात स्पर्धेची शोभा वाढवली. श्री समर्थ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मोरबा विभाग यांच्या वतीने आपलं स्वागत करतो. मान्यवरांच्या वतीने सुद्धा आपलं स्वागत करतो. आणि 3 षटक अखेर संपुष्टातील वाटी दर्शनी तब्बल 30 धावा 18 चेंडू 30 धावा निर्णायक येणारे चेंडू असे शिल्लक 12 चेंडू मध्ये कितपत धावांचं डोंगर मात्र मजल ठोकावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. पहिल्या जर का फिरीत आपण पहिला सामना झाला 59-58 धावा ठोकलं तर 59 धावांचं डोंगर मात्र पार करायचं होतं. पण इथे मात्र ते डोंगर मात्र रेकॉर्ड मोडणार का आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच गोलंदाजी मार्फत गोलंदाज असेल. गोलंदाजाचं नाव प्लीज मयूर. तर गोलंदाजावरती असेल मयूर गुगुळे. पहिला चेंडू मात्र हवेमध्ये गेला होता 4 पॉइंट वरती पण क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. दोन्ही फलंदाजांना पुन्हा एकदा सज्ज होते. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पॉईंट क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडू धुनीया बॅटचे जीवनदान मात्र मिळतो इथे उमेशला. आणि तिसरी धाव सुद्धा टिपली जाते. वेल रनिंग बिटवीन द बाय विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उमेश आणि अजित या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला नक्कीच पाळमध्ये वाढती तब्बल 34 धावेवरती जाते. 2 चेंडू 34 धावा. तर काय रणनीती असेल मात्र या मयूरची. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू तर कितपत धावांचा मात्र डोंगर मात्र रचावं लागेल या फलंदाजांना. पुन्हा एकदा सज्ज होतोय मयूर. रायटम ओढतो विकेट मारा करते. चेंडू मात्र पंच वाईट घोषित करतील. नक्कीच दिशाहीन चेंडू होता. गती चांगली होती पण लाईन लेंथ तेवढी खराब असेल मी तर म्हणेल गोलंदाजाची. कारण डावकुरा फलंदाज असेल डावकुरा फलंदाजाला गोलंदाजी करत तेवढं शक्य होत नाही. तेच मात्र इथे आपल्याला काहीसं पाहायला मिळते. आणि एक अवांतर धावेने वाढती धावसंख्या वाढते. संख्येमध्ये भर होते. संख्येमध्ये तब्बल 36 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फटका फसतोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागतोय आणि एक या धावेने वाढते समीकरण बदलते तब्बल 38 ऑन द बोर्ड. 37 37 धावा मात्र धाव फलकावरती लागावल्या जाते. 3 चेंडू 37 धावा 2 गडी बाद. संतोष दादा मित्रमंडळ सूर्य या संघाचं समीकरण आहे. तिसऱ्या 4थ्या षटकाचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सामोरे फलंदाज असेल उमेश. उजव्या यष्टीचा फलंदाज असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. फटका फस्ट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात असेल. करेल का कोणती चूक. चेंडू जातोय आर पार सीमा रेषा पार येतोय उमेशच्या बॅट मध्ये.
फुटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. अडू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. हा चेंडू मात्र फलंदाजाला मात्र वेगवान गतीचा मारा केला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातोय आणि बाईकच्या स्वरूपामध्ये एकदा मात्र नक्कीच पंच घोषित करतात आणि समीकरण मात्र बदल तब्बल 43 ऑन द बोर्ड. 43 धावा. 5 चेंडू 43 धावा. चौथ्या षटकात शेवटचा एक चेंडू येण्याचं खेळ शिल्लक बाकी. डावखुरा फलंदाज असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अजितचा फटका फसतोय आणि 4 षटकांचा खेळ संपुष्टात येते. समीकरण मात्र तिथे थांबते. तब्बल 4 चेंडू 4 षटकानंतर 43 धावा. 24 चेंडू आणि 43 धाव मात्र धाव फटकावरती लागते. 2 गडी बाद. संतोषाचा मित्रमंडळ या संघाचं समीकरण असेल. 24 चेंडू 43 धावा 2 गडी बाद. नवीन गोलंदाज असेल. गोलंदाजी मारत असेल हरेश डोंगरे. या टीमचा आयकॉन प्लेअर मात्र आता स्वतःच्या खांद्यावरती मात्र धुरा मात्र समर्थन इथे आपल्याला पाहायला मिळते. हरेश डोंगरे. शेवटचे 6 मिनिटं असतील. ह्या 6 मिनिटांमध्ये हा षटक मात्र हातलावा लागेल. अन्यथा 3 रनची पॅनल्टी दिली जाईल. सामना फास्ट करायचा आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. इथे मात्र दोन्ही फलंदाजांना क्षमता दाखवावी लागेल. गुंतवणुकीचा चेंडू मात्र जेवढा क्षेत्ररक्षण चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. ती फाईन लेग वरती आणि 2 धावेवरती समाधान मानलं होतं. 3री धावेची सांगता होईल का? नाही. शेवटी 3ऱ्या धावेवरती मात्र आत्महत्या करावी लागते. बॅक टू द पवेलियन ढकललं जाते उमेशला. 2ऱ्या धावेवरती मात्र 44 धावेवरती 3ऱ्या गडी बाद होतोय आणि मोठा झटका लागते. उमेश बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. बॅक टू द पवेलियन ढकलतोय अजितला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजाचं नाव एक्स्ट्रा प्लेअर संतोषाचा मित्रमंडळ सुरले. फलंदाजाचं नाव मयूर. तर पुन्हा एकदा मयूर फलंदाजीवरती असेल. मयूर. तर गोलंदाजी मार्कुटी असेल. गोलंदाज असेल हरेश. आपल्या कोट्यातील 2रा चेंडू घेऊन सज्ज होतोय. रायटर ओरडो विकेट मारत होते पंचांच्या डाव्या बाजूने. पुन्हा एकदा तेवढाच वेगवान गतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डीप ओव्हर पॉइंट वरती खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू मात्र जातोय निर्धाव. यष्टीरक्षक करणार नाही कोणती चूक. पुन्हा एकदा रायटर ओरडो विकेट मारत होतोय. कार्पेटच्या चेंडू मात्र साईडला दिसून होतं. एका धावेवरती समाधान मानावं लागते आणि एकच धावेने या धावसंख्या मात्र पुढे सरसावते. तब्बल 45. 3 चेंडू 45 धावा. अजूनही येणारे चेंडू असतील शिल्लक 3. प्रथम फर्स्ट हाफ मधले शेवटचे 3 चेंडू. फर्स्ट इनिंग मधले शेवटचे 3 चेंडू असले तर फलंदाजी मार्कोटी असेल. उमेश असेल. डावखुरा फलंदाज असेल. काय रणनीती असेल मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच. आता मात्र पंच मात्र वाईट घोषित करते. श्रीनु मात्र स्ट्रगल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता पण प्रयत्न मात्र बोलते. पंच मात्र वाईट घोषित करते आणि एक अवांतर धाव मात्र एक वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते. तब्बल वाढती धावसंख्येमध्ये तब्बल 46 ऑन द बोर्ड. 43 धाव मात्र धावफलकावरती लगावले जाते. आता मात्र आखून टाकण्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र खेळून काढलंय. 2री धावेची सांगता होईल का? हा ना. 2री धावेची तेवढं क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं पण तो तेवढाच चांगला केला नव्हता. अन्यथा थ्रो जर का कधी झाला असता तर नक्कीच फलंदाज मात्र बाद असते रे उमेश. पण 2 धावा मात्र या दोन्ही फलंदाजांना मात्र नक्कीच
चोरले आहेत आणि तब्बल धावसंख्या होते तब्बल जाते पोचते 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती लागते. 4 चेंडू 2 धावा मात्र 48 धावा धावफलकावर जाते. 4 चेंडू 48 धावा. 2 चेंडूंचा खेळ नशिल्ले बाकी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्ट्रगल झाला असते पड झाला फलंदाज आणि पंच पुन्हा एकदा वाईट घोषित करते. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या मात्र तब्बल स्कोरवर होते तब्बल 49 ऑन द बोर्ड. शेवटचे 2 चेंडू येणं शिल्लक बाकी. पुन्हा एकदा चेंडूला मात्र स्ट्रगल करून एक्स्ट्रा कव्हर पॉईंटला खेळलं होतं. क्षेत्ररक्षक तैनात असेल. अरुण तैनात होता. दुसरी धाव सुद्धा टिपली जाते. खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल तिथे. बंबल झालं होतं क्षेत्ररक्षक. 2 धाव मात्र निश्चित टिपल्या जाते आणि धाव फलकावरती धावफलक वाढतं वेगवान गती 2 या सरसावते पुढे तब्बल 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. शेवटचा 1 चेंडू 5व्या षटकातील शेवटचा 1 चेंडू यॉर्कर चेंडू होता. कार्पेटच्या साह्यानं चेंडू खेळला जातोय. डीप कव्हर पॉईंट वरती क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसऱ्या धावची सांगता होईल का तेवढाच क्षेत्ररक्षक मात्र बंबल झालं होतं आणि 2 धाव मात्र निश्चित टिपल्या जातात आणि समीकरण मात्र बदलते. तब्बल 53 धावा धाव फलकावरती लागते. 30 चेंडू 54 धावा मात्र इथे बनवावे लागतील. सामना जर का जिंकायचा असेल तर 30 चेंडू आणि 54 धावांचं डोंगर मात्र इथे पार करावं लागेल नक्कीच. आणि एक नवीन चेंडू पाठवून द्यायचा आहे. कालकाई 11 डोंबिवली खालचीवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण त्वरित फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल करायचे. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते.
फर्स्ट इनिंग संपुष्टात झाली. तब्बल 53 धावांचं मात्र डोंगर रचलं. सामना जिंकायचा असेल तर कालकाई 11 डोंगरोली खालचीवाडी या संघाला तब्बल 54 धावांचं मात्र डोंगर इथे पार करावं लागेल. स्ट्राईक वर असेल राकेश, नॉन स्ट्राईक वरती असेल फलंदाज. नवीन बॉलर पाठवून द्यायचं विनंती असेल. तर गोलंदाजी मार्क असेल संतोष आता मित्रमंडळ संघाकडून अनिकेत डोंगरे आणि फलंदाज वरती असेल हरेश डोंगरे. आयकॉन प्लेअर आहे. हीच मात्र या बंधू मध्ये आपल्याला लढत मात्र इथे पाहायला नक्कीच मिळेल. एकाच टीम मध्ये खेळणारे मात्र आज संघाच्या अपोजिट खेळताना नक्कीच आपल्याला पाहायला. पहिला चेंडू मात्र चेंडू होता कार्तिकच्या साह्याने मात्र चेंडू खेळला जातो. शॉर्ट लेगला चेंडू क्षेत्ररक्षण तैनात होता. दुसरी धाव सुद्धा टिपली जाते. वेल रनिंग बिटी चांगली रणनीती मात्र चांगली धाव मात्र मानावी लागेल. स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षण दूर असताना 2 धाव मात्र नक्की टिपल्या जाते. स्ट्राईकला राकेश आणि नॉन स्ट्राईकला हरेश ही मात्र सलामीची सलामीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. तर पुन्हा एकदा सज्ज होते रायटम. उर्ध विकेट मारा करतोय अनिकेत. 75 डाव्यात 10 पावलाचा रन तेवढाच वेगवान गतीचा मारा. जसं काय उमरान मलिक IPL मध्ये सर्वात वेगवान गतीचा मारा करणारा गोलंदाज मात्र उमरान मलिक ठरला जातो. याच प्रकारे काहीतरी दिशाने चेंडू होता. दिशा होती उंच अशी आणि गतीचा फायदा घेतला. चेंडूला मात्र भिरकावून पाठवलं. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो. अनिकेतला तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. फीड चेंडू असेल कशा प्रकारे हात फोडण्याची नक्कीच संधी मिळेल. संधीचं सोनं मात्र इथे करावं लागेल या राकेशला. तर गोलंदाजी मात्र असेल गोलंदाज असेल अनिकेत. फीड चेंडू असेल काय रणनीती असेल मात्र रायटम उर्ध विकेट मारत पंचांच्या डाव्या बाजूनी चेंडूचा मात्र समाचार घेतला. चेंडूला मात्र भिरकावणारे क्षेत्ररक्षक असेल आणि चेंडू जातोय 1 बाउंड हिट मिड. खणखणीत चौकार वाऱ्याच्या विरोधात मात्र हा चौकार मात्र लगावतो राकेश. मोठा फटका मग तर लगावला जातो. फ्रीज चेंडू होता त्याचा पूर्णपणे समाचार घेतला आणि चेंडूला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला मात्र भिरकावून पाठवलं. 4 धावांसाठी समीकरण मात्र बदलते. समीकरण होते तब्बल 11. या धावसंख्येचे 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडूवरती तब्बल 11 धावा खर्ची केल्यात. मात्र या अनिकेतने महागडे षटक ठरले जाते. पुन्हा एकदा सज्ज होते रायटम उर्ध विकेट मारा करते. पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलाचा रन घेऊन राकेशसाठी सज्ज होतोय. आता मात्र दिशेने चेंडू असेल. चेंडू मात्र पंच पुन्हा एकदा वाईड घोषित करते. काहीतरी नक्कीच दोन्ही हात समांतर करते. का तरी धाव मिळते वाईडच्या स्वरूपामध्ये आणि 1 धाव अवंतर मिळते. समीकरण मात्र बदल तब्बल 12 या धावफलकावरती लगावलं जाते. 12 धावा मात्र धावफलकावरती लगावल्या जातील. येणारे चेंडू असतील शिल्लक अजून 4 पावफलेचं षटक असेल हाणामारीचं षटक असेल. इथे मात्र काहीतरी रणनीती मात्र करावी लागेल. आता मात्र आडवे खेळण्याचा प्रयत्न स्ट्रगल झाला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळला होता. त्याच्या सोपा झेल मात्र सोडलाय. चेंडू मात्र धरणीला दान होतोय. जीवनदान मिळते राकेशला. सोपा झेल होता. क्षेत्ररक्षक बंबल झाला आणि चेंडू मात्र धरणीला दान केलं गेला आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागलं जीवनदान मिळाल्यानंतर. आणि समीकरण मात्र पुढे सरकते. तब्बल 4 धावेवरती 3 चेंडू 4 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते.
कालकाई 11 संघाच्या डोंगरोली खालची वाडी या संघाच्या तर पुन्हा एकदा आपल्याकडे चौथा चेंडू. आता मात्र मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, द्वाराच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न होता, गती होती पण चेंडूला उसली कमी होती. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पण ह्या षटकातील एक चेंडू मात्र निर्धाव फेकला जातो या गोलंदाजीच्या मार्कमॅनवर आणि किकच्या बदल्यातून. समीकरण मात्र बदलल्या. तब्बल 5 चेंडू होते, 14 धावात, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र कार्पेटच्या साह्याने मात्र चेंडू खेळला जातो. स्ट्रगल केला होता, एक धाव मात्र खेळण्याचा प्रयत्न होता पण एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि समीकरण मात्र तिथेच थांबते. तब्बल 5 चेंडू, 14 धावा, अजूनही एक चेंडूचा खेळ येणं शिल्लक बाकी. पहिल्या षटकातील शेवटचा एक चेंडू, 14 धावा, धाव फलकावरती लगावल्या जाते. मोठा फटका एक लगावला होते, 2 चौकार, 1 षटकारच्या बदल्याची फलंदाजी मात्र करतोय राकेश. पुन्हा एकदा सजित रायटर मोठं विकेट मारत होते. पंचांच्या उजव्या डाव्या बाजूने कार्पेटच्या साईने चेंडू मात्र फिरकून लावण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. फाईन लेगला मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता पण वाईट एक अतिरिक्त धाव मिळते आणि पुन्हा एकदा एक या धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. तब्बल 15 धावफलकावरती धावसंख्या लगावली जाते. रायटर मोडतो विकेट मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूने. मोठा फटका कार्पेटच्या साह्याने स्ट्रेट बॅटने चेंडू मात्र खेळला जातोय. क्षेत्रक्षण मात्र तैनात असेल. एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं जातंय. एक षटक अखेर संपुष्टात येते. धावफलकावरती तब्बल 16 धावा धावफलकावरती लगावल्या जातील बिनगडी बाद. कालकाई डोंगरोली 11 संघाची वाढती धावसंख्या तब्बल 1 षटक अखेर संपुष्टात येते. 7 चेंडू, 16 धावा, एकही गडी बाद नाही. येणारे चेंडू असे शिल्लक 24 चेंडू मध्ये अजूनपर्यंत मजल मात्र मारावी लागेल इथे. पार्ट टाइम गोलंदाज असेल, गोलंदाजी मार्क होती असेल. गोलंदाजाचं नाव लागतंय सारखं. गोलंदाजाचं नाव प्लीज. हवा आली ना डोक्याला बसतोय जोरात. यत्नेश चेंडू मात्र खेळला होता. क्षेत्ररक्षक तैनात असेल. विनंती असेल की एक्स्ट्रा प्लेअर एकदा आपण ताईंकडे पाठवायचे विनंती असेल. संतोष आता मित्रमंडळ सुरले आपल्या संघाला विनंती असेल की आपण एक एक्स्ट्रा प्लेअर इकडे पाठवायचा आहे. शेवटचा आपल्याला अंतिम पुकार असेल हा. तर पुन्हा एकदा यत्नेश तयार होतोय. पहिल्या चेंडूमध्ये एक मात्र नक्कीच काढली जाते. आता मात्र फुलटॉचा चेंडू होता. चेंडूचा मात्र समाचार आता डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र भिरगावून पाठवलाय. 4 धावांसाठी मात्र नक्कीच 4 धावांमध्ये फुलटॉचा चेंडू होता. घुटना टेक आणि चौकार अशीच मात्र काहीतरी कृत्य करताना दिसते. फलंदाज असे स्ट्राईकवरती फलंदाज होता हरेश डोंगरेच्या बॅट मध्ये मात्र खणखणीत आपल्याला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र खणखणीत आपल्याला चौकार मात्र नक्कीच पाहायला मिळते. फुल टॉस डिलिव्हरीचा चेंडू होता. त्याचा समाचार घेताना चेंडूला मात्र 4 धावांसाठी लगावलं आणि वाढते तब्बल जाते 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. आपल्या कोट्यातील तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय यत्नेश. राईट राऊंड द विकेट मारत होते पंचांच्या उजव्या बाजूने. आता मात्र कार्पेटच्या साह्याने चेंडू मात्र खेळायचा मिडऑफच्या दिशेने. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि समीकरण मात्र बदलते. तब्बल 24 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. शेवटचे 3 चेंडू असेल. दुसऱ्या षटकातले शेवटचे 3 चेंडू असतील. दोन्ही फलंदाज मात्र मैदानामध्ये. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. हाना ताळमेळ तेवढा नक्कीच दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाला. आपल्याला तेवढंच रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव जातोय. 4 चेंडूचा खेळ येतोय. 2 चेंडूचा खेळ येणं शिल्लक बाकी. आता मात्र हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकी करायला लागते आणि मोठा झटका लागतोय. मोठा हादरा बॅक टू द पवेलियन. राकेशला मात्र ढकललं जाते. गोलंदाज असेल यत्नेश. 22 या धावसंख्येवरती दुसरा झटका लागतोय. दुसरा गडी बाद होतोय. यत्नेश मात्र काहीतरी ते कमबॅक करतोय. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी घालायचं नसतं. चूक झालीच तर पान
चूक झालीच तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातून आपल्याला पुढे काहीतरी शिकायचं असतं. इथे मात्र चौकाच्या नंतर 2 चेंडू मात्र निर्धाव आला. तिसऱ्या चेंडूवरती मात्र गडी बाद केला आणि बॅक टू द पवेलियन ढकललं. मात्र राकेशला नवीन फुलाचा मात्र मैदानात दाखवते मयूर गोगले मात्र मैदानामध्ये दाखवते 22 या धावसंख्येवरती. पहिला गडी बाद होतोय कालकाई 11 संघ खालची डोंगरुली या संघाच्या. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि पाच चेंडू, एक चेंडूचा खेळणं शिल्लक बाकी असेल पंच. मिस्टेक होते नक्कीच, सॉरी, माफी असावी. 2 षटक संपुष्टात येते आणि समीकरण मात्र तिथेच संपते. तब्बल 22 धावा, 12 चेंडू, 22 धावा धावपट्ट्यावरती लगावल्या जाते. हो. ठीक आहे आता. हा ठीक आहे. मात्र मैदानामध्ये दाखल असते. कॅमेरा विनंती असेल, कॅमेरा मूव्ह करायचा आपण, सामा इकडे करायचा आहे. गोलंदाजचं नाव पंच मात्र नो घोषित करते. विमर चेंडू असेल. त्याला गोंड्याचं नाव कळवायचं आहे. पुन्हा एकदा मात्र फ्रेक चेंडू असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जात नाही. इथे माझ्या बॅटची कडा लागते. चेंडू आता स्लीपच्या दिशेने. एक धाव ह्यावेळेस मात्र मिळवली जाते. धावसंख्येमध्ये वाढ केली जाते नक्कीच 25 आकड्यावर. विनंती असेल व्यासपीठावरील जे आपल्या सामन्यासाठी मालिकावीर जे आपल्याला सिलिंग फॅन दिले, स्पॉन्सरेड बाय श्री स्वप्नील खाडे यांनी आपल्याला या स्पर्धेकरता मालिकावीरचा दिलेला आहे. सिलिंग फॅन म्हणून आपला स्पॉन्सरेट केलेला आहे स्वप्नील खाडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आपला छोटासा पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन आपण स्वीकारता विनंती करतो की श्री आपल्या अध्यक्ष श्री विश्वजी खानविलकर साहेब यांना विनंती करतो की आपण स्पॉन्सर बाय स्वप्नील खाडे यांना आपण सन्मानित करायचं आहे. तसेच बेस्ट बॉलर म्हणून आपल्याला हँडवॉश दिलेला आहे. हातातील घड्याळ म्हणून स्पॉन्सरेड बाय जितेंद्र बलकावडे यांचे देखील या स्पर्धेला आगमन झाले आणि आपण सुद्धा स्पर्धेला वेळात वेळ काढून आपण स्पर्धेला उपस्थिती दाखवली. तुमचं सुद्धा अभिनंदन, स्वागत करतो साहेब आणि विनंती करतो की आपण छोटासा पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं विनंती करतो की समीर महाडिक यांना विनंती करतो की आपण या सर्व मान्यवरांच्या वतीने देखील आपलं स्वागत करतो. आपण आलात तिथे उपस्थिती दाखवली.
पुन्हा एकदा कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण मॅचच्या दिशेने कॅमेरा मूव्ह करायचा आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडू अखेर 30 धावा धावफलकावरती लगावल्या जातात आणि दोन गडी बाद. तर गोलंदाजी मार्कवरती असेल. गोलंदाजाचं नाव अजूनपर्यंत इथे आमच्यापर्यंत पोहोचलं नाही समाजाच्या कक्षापर्यंत. 30 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. तर पुणे जर सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती असेल. एक सॉय छेड उलट्या चेंडूचा चेंडू होता. आडव्या दाटने खेळण्याचा चेंडूचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात असेल. फाईन लेग वरती दुसरी धावची सांगता होईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. खराब क्षेत्ररक्षण मानावं लागलं. हाना हाना आणि दुसरी ही धाव सुद्धा बाईकच्या स्वप्न अवांतर चेंडूची धाव सुद्धा टिपली जाते. दोन्ही फलंदाजांमध्ये मधून सनी आणि मयूर वाजीत असून ते तब्बल 4 चेंडू 35 धावा 2 गडी बाद. समीकरण मात्र बदलतंय. निर्णय षटक मात्र हाताळले जाते या गोलंदाजाकडून. 4 चेंडू तब्बल 32 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 2 गडी बाद. पुन्हा एकदा सज्ज होते. रायटर मोडतो विकेट मारत होते आपल्या कोट्यातील. 5वा चेंडू घेऊन पंचांशी अपील मात्र जाते. पण पंच मात्र अपील फेटाळली जाते आणि निर्धाव चेंडूची सांगत होते. तब्बल 5 चेंडूचा खेळ मात्र इथे होतोय तब्बल. आणि धावफलकावरती धावसंख्या मात्र लागवली जाते तब्बल 32 धावा. तिसऱ्या षटकात शेवटचा 1 चेंडू येण्याचा खेळ शिल्लक बाकी असेल. रायटर मोडतो विकेट मारा करते पंचांच्या डाव्या बाजूने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फर्स्ट चित्रशित बंबल झाला होता. पण चांगलं कमबॅक केलं मी तर म्हणेन. आणि 3 षटक अखेर संपुष्टात येते. समीकरण मात्र बदल 32 ऑन द बोर्ड. 32 धावा मात्र धाव फलकावरती लगावल्या जाते. अजूनही 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. सामना जर का जिंकायचा असेल तर 12 चेंडू 22 धावा. मागचा सामना जर का आपण बघायला गेलो तर 12 चेंडू आणि तब्बल 18 धावांवरती आला होता. पण इथे मात्र हा समीकरण मात्र आता 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. सामना जिंकले कोल तर पार्ट टाइम गोलंदाज असेल. गोलंदाजी मार्कवरती असेल. गोलंदाजाचं नाव असेल यज्ञेश. ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं तोच यज्ञेश. मात्र दुसऱ्या षटकामध्ये त्याने तब्बल 6 धावा खर्ची केल्या होत्या. तब्बल तोच मात्र यज्ञेश आता गोलंदाजी मार्कवरती असेल. फलंदाजी मार्कवरती असेल. फलंदाज असेल मयूर. राईट टर्म राऊंड विकेट मारत होते पंचांच्या उजव्या बाजूने. पहिला चेंडू यॉर्करचा चेंडू होता. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र मानलं जातं. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता. एकाच धाव्यावरती समाधान. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होतं. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. आणि समीकरण मात्र तिथेच मात्र आता थांबतंय. 1 ने पुढे सरसावतंय तब्बल 33 धावांवरती. आपल्या कोट्यातील वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते आणि संघाकडून 4थं षटक घेऊन येते यज्ञेश. मोठा फटका. हाच फटक्याची जी आक्रमकता बघायची होती तीच मात्र सनीच्या बॅट मध्ये मधून इथे आपल्याला त्या शून्य समोर किती आकडे लिहायची ही ताकद मात्र तुमच्या हातात असते. हीच ताकद मात्र इथे दाखवताना फलंदाज मात्र सनी आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. जे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आडव्या दाटने खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटचा चान्स असेल. होईल का रनआउट नाही. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये सनी आणि मयूर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि 1 धावेवरती समाधान मानत आहे. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसते. तब्बल 40 धावांवरती होते. 3 चेंडू 8 धावा खर्ची गेल्यात. मात्र या यज्ञेशने शेवटचे आपल्या कोट्यातील 3 चेंडू शिल्लक बाकी. राईट राऊंड विकेट मारा करतो फलंदाज सामोरे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र असफल ठरतोय. निर्धाव चेंडू जाते. 1 धाव मात्र या सामन्यामध्ये कलाटणी घेते. नक्कीच आपल्याला हृदयाचे ठोके जसे वाढतात तसे आपल्याला इथे पाहायला मिळते. नक्कीच शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे ना बाकी 4थ्या षटकातील
यॉर्कर चेंडू होता, गुडलेनचा चेंडू होता आणि बॅटची कडा मात्र लागली. फलंदाज मात्र स्वतःमुळे घोषित बाद करतोय. बॅटची कडा लागली होती. समीकरण मात्र आता 5 चेंडू झालेत. एक चेंडूचा खेळणे शिल्लक बाकी. एक सामन्यामध्ये चुरस भरली जाते. तब्बल अजूनही 14 धावांची गरज. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा सुद्धा टिपल्या तरी पण एक सामना हा निर्णायक सामना जिंकला जाऊ शकतो. एक षटकार मारायची गरज आहे इथे तर नक्कीच म्हटलं जात आहे. बॅट टू द पवेलियन ढकला. मॅच मध्ये एक रोमांच भरला जातोय. मागच्या मॅच 2 चेंडूवरती तब्बल 6 चेंडू 11 धावा असताना 5 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना सुद्धा सामना जिंकला तो म्हणजे अर्णव इलेव्हन गोरेगाव या संघाने. चांगला 2 चेंडूवरती 2 धावा सुद्धा बनवू शकले. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. तर नवीन सजा मैदानामध्ये दाखल होतोय. राकेश सकपाल. चेंडू मात्र बीट होतोय आणि 4 षटक संपुष्टात येते. खेळ मात्र समाप्त 4 षटक अखेर. समीकरण मात्र बदलते. तब्बल 40 धावा. सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू आणि तब्बल 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 10 धावा आणि 6 चेंडू. सहा चेंडू 14 धावा. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्क असेल गोलंदाज राकेश. पुन्हा एकदा सज्ज होते फलंदाजीवरती असेल सनी. 6 चेंडू 14 धावा. काय कमबॅक करता येईल का राकेश? रायटर मोर्चा विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा शॉटांचा चेंडू होता. थर्ड मॅन तैनात असेल आणि एकाच धावावरती समाधान मानलं होते. जर का क्षेत्रक्षण नसतं तर नक्की 4 धावा मिळाल्या असत्या. पण क्षेत्रक्षण तैनात केलं. वेगवान गतीचा मारा केला होता. फाईन लेगला क्षेत्रक्षण तैनात केलं होतं. एकाच धावावरती समाधानामध्ये. आता मात्र समीकरण बदलते. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. 5 चेंडू 13 धावा. 13 धावा 5 चेंडू. समीकरण मात्र आपलं काहीतरी इथे आता वर्चस्व गाजवणार. फलंदाज मात्र हाबी होईल का गोलंदाजावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. फलंदाज असेल नवीन फलंदाज मैदानामध्ये राकेश आणि गोलंदाजावरती सुद्धा असेल राकेश. ही मात्र लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. रायटर ओरडा विकेट मारा करते. पंचांच्या डाव्या बाजूने आपल्या कोठे दुसरा चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान गतीचा मारा केला होता. पंचांशी अपील मात्र पंच फैताळतेत आणि चेंडू मात्र निर्धार जातोय. 4 चेंडू आणि 13 धावेची गरज. 4 चेंडू 13 धावा. 13 धावा 4 चेंडू. निर्णायक चेंडू असतील शिल्लक या सामन्यातील. 4 चेंडूवरती 13 धावा बनवाव्या लागतील जर का सामन्यामध्ये बनवून राहायचं असेल तर. मोठा फटका आडव्या बॅटने खेळला जातोय. चेंडू डीप स्क्वेअर लेगला आणि क्षेत्ररक्षक मात्र करणार नाही कोणती चूक. 14-17 लागतोय. चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते अक्षय रातवडकर. हा मात्र फलंदाज गोरेगाव कुंभारवाडा या संघाकडून बिलॉंग करणारा खेळाडू अक्षय. आतापर्यंत मात्र बॅकफुटला खूप वेळ याला ढकलली होती. हा मात्र खेळाडू काहीतरी वर्चस्व करेल का? रायटर ओरडा विकेट मारा करते. 3 चेंडू आणि 13 धावेची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र डीप स्क्वेअर लेगला भिरकावून लावलंय. सीमा रेषा पार येतोय. सनीच्या
हेही उंच होतं, इथे झेप देखील उंचच घेतले मात्र या सनीने आणि चेंडूला मात्र भिरकावून लावलं सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज राहायच्या मोठं विकेट मारा करते पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा पंच मात्र स्कोअर वाईट घोषित करते. एक अवांत धावेने वाढती धावसंख्या तब्बल 1 पुढे सरसावते. तब्बल धावसंख्या होते 48 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. 2 चेंडू आणि 6 धावाची गरज. 2 चेंडू आणि 6 धावा. मोठा फटका सामन्यामध्ये जर का कमबॅक करायचं असेल तर सनीला मात्र मोठा फटका लगावणार भागच पडेल. गोलंदाज मात्र हाजी होते, बंबळ होते, काहीतरी लाईन दिशा भटकताना दिसतोय. मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगला तशा टाइमचा चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार येतोय. खणखणीत चौकार. आता मात्र 1 चेंडू 2 धावा. जर का संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नाही. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत चिनीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगड सुद्धा ते होत नाही. तसंच मात्र इथे काय सनीने दाखवले, स्वतःमध्ये आक्रमकता बसली आणि मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवलं. समीकरण मात्र 1 चेंडू 2 धावेची गरज राहायचं मोठं विकेट. मोठा फटका मात्र विरकावून लावलाय सीमा रेषा पार. डीप स्कोअर लेगचा येतोय बिग 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 हिट येतोय सनीच्या बॅट मध्ये मधून खणखणीत षटकार. सामना मात्र जिंकलाय. हरलेला सामना मात्र जिंकलाय तोच मात्र या सनीने. वळून सुद्धा कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं अडलं नाही. वळून